नाशिकमध्ये भाजपचे नेते सुधाकर बडगुजर यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। सुधाकर बडगुजर आणि कुटुंबानं मतदानाचा हक्क बजावलाय। सुधाकर बडगुजर प्रभाग क्रमांक 25 मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, तर दीपक बडगुजर प्रभाग क्रमांक 29 मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती। मतदान केलेलं आहे, आज मतदान होतंय, काय नेमका पहिली भावना आहे? खूप छान वाटतंय। मतदारांमध्ये उत्साह आहे। प्रचंड बहुमताने भारतीय जनता पार्टी नाशिकमध्ये विजयी होईल आणि सत्ता महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची। कसा एकूण या ठिकाणी अंदाज वाटतोय? कारण सकाळपासूनच आपण जर बघितलं तर मतदानासाठी मतदारांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहिजे। सकाळी तुम्ही बघितलं की या ठिकाणी मतदानासाठी किती लोक गर्दी करत आहेत आणि हे सुंदर प्लॅनिंग नियोजनबद्ध या ठिकाणी प्लॅनिंग झालेलं आहे आणि निश्चितपणाने मतदार बाहेर पडतील आणि प्रचंड बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळेल। दीपक बडगुजर देखील आहेत, 29 मधून निवडणूक लढवत आहे, 25 मध्ये पहिलं मतदान करताय, आता तिकडे जात आहे, देवदर्शन झालेलं आहे, कसं वाटतंय? पहिले मतदानाचा हक्क बजावून आम्ही 29च्या दिशेने आता निघतोय आणि मी नागरिकांना एवढंच आवाहन करेन की आपण सगळ्यांनी लोकशाहीच्या उत्साहात निश्चित रूपाने सामील व्हावं आणि भारतीय जनता पार्टीला विजयी करून मोठ्या मताधिक्याने नाशिक महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवू। खरं तर संपूर्ण नाशिकमध्ये जर बघितलं तर 29ची चर्चा आहे। काय वाटतंय? अनेक प्रकारे त्या ठिकाणी प्रचार झालेला होता, वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्या ठिकाणी निवडणुकीच्या दरम्यान अनेक घटना घडलेल्या होत्या। जनतेचा कौल हा ठरलेला आहे, त्यामुळे अतिशय उत्साहाचं वातावरण 29 प्रभागामध्ये आहे आणि मला नाही वाटत काय अडचण येणार आहे। भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून जनता आमच्या सोबत असल्याचा दावा या ठिकाणी सुधाकर बडगुजर आणि दीपक बडगुजर यांनी आपल्याशी बोलताना मत व्यक्त केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।